स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या उद्योग समूहाच्या वतीनं कवळे गुरुजींना अतिशय चांगले असे कार्यक्रम या ठिकाणी ठेवले. तीन चार कार्यक्रम त्यांनी ठेवले आणि हे सगळे कार्यक्रम शंकरराव चव्हाणांच्या सामाजिक बांधिलकीला समोर ठेवून केला असेल. मला वृक्षारोपणाचा कार्यक्रम, रक्तदानाचा कार्यक्रम, आत्महत्या कुटुंबियांना मदतीचा कार्यक्रम, अतिशय सुंदर असे कार्यक्रम या ठिकाणी कवळे गुरुजींना आणि त्यांच्या सहकार्याने ठेवलं. त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. बोलायची खूप इच्छा होती, मिठाळी होती. निसर्गाला हे कार्यक्रम पसंत पडला म्हणून पाऊस येतो. पावसाची आवश्यकता आहे. या ठिकाणी अशोकराव तुम्ही जे काही विचार मांडले त्याला ईश्वराने मान्य केलं असं त्याचा अर्थ होतो. जेव्हा पाऊस पडतो म्हणजे तुमच्या मनात काय होतं मला माहित नाही. मी सगळ्यांची नावं घेत नाही, कारण मनामध्ये सगळ्यांची नावं घ्यायची खूप इच्छा आहे. शंकरराव चव्हाणांच्या गुरुजी सानिध्यामध्ये काम करायची मला संधी मिळाली. माझी जडणघडण शंकरराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. जलनायक एकोणीसशे 20व्या शतकामधला भागीरथ, अनेक उपाधी त्यांना आहेत. मलाही आता राजकारणामध्ये गुरुजी 50-52 वर्ष झाली. 3 वेळा आमदार राहिलो, 3 वेळा खासदार राहिलो, मंत्री राहिलो. वसंतदादांना जवळून पाहायची संधी मिळाली, सुधाकरराव नाईकांना पाहायची मिळाली. शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळात होतो. अटल बिहारी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हाही मी लोकसभेमध्ये होतो. मनमोहन सिंग होते तेव्हाही मी होतो. पण शंकररावच्या उंचीचा माणूस गुरुने मी प्रामाणिकपणे जावाई म्हणून बोलत नाही. जावाई म्हणून मला काही फार न्याय मिळाला नाही तुम्हाला. नेते म्हणून शंकररावच्या उंचीचा माणूस मी पाहिला नाही. 1-2 उदाहरण सांगतो त्यांच्या आयुष्यामध्ये, म्हणजे किती तुमचं साधेपण होतं, समाजाबद्दलची बांधिलकी होती, देशाबद्दलची होती. गुरुंचे 1974 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आजचं जे सह्याद्री गेस्ट हाऊस आहे अशोकराव, ते त्यांचं निवासस्थान होतं. आता जावई म्हणून मला मी जात होतो. गुरुजी रात्री त्या 10 वाजता ते मध्ये जाते वेळेस जे आहे ना, स्वतः त्या हॉलमधले लाईट बंद करायचे. मी माझ्या घरचे लाईट बंद करत नाही गुरुजी. शासनाचं घर, पण तो मुख्यमंत्री लाईट बंद केल्याशिवाय मध्ये जाऊन बसत बसणार होते. त्यांना विद्युत जास्त त्यांना बिल नको होतं. घरात होतं गव्हर्नमेंट. गुरुजी त्यांना सकाळी उठून गरम पाण्यानं स्नान करायची सवय होती. वेळेचं फार बंधन होतं, कडक शिस्त. त्यांची 9 वाजता मीटिंग होती कॅबिनेट गुरुजी. आणि योगायोगाने हीटर खराब झालं मध्ये गेल्या होते ना, हीटर खराब होतं. मामी होत्या त्या म्हणाल्या की आम्ही गॅसवर तुम्हाला गरम करून देतो. ते थंड पाण्यानं आंघोळ करून मुख्यमंत्री वेळेवर ते गरम करायचं. एवढी त्यांची शिस्त होती, कडक शिस्तीची होती. तुम्हाला प्रशासनावरची त्यांची जी पकड आहे गुरुजी, आपल्या सर्वांना माहीत आहे. C.C. अलेक्झांडर हे आपली महाराष्ट्राचे गव्हर्नर होते आणि ते
केंद्रीय कॅबिनेटचे सेक्रेटरी होते, IAS नाही. आणि त्यांनी दीक्षादानाचा कार्यक्रम आमच्या मराठवाडा विद्यापीठामध्ये होता. त्यांनी बोललेलं सांगतो मी, तेव्हाच होतं अशोकराव CC अलेक्झांडर म्हणाले, ते कॅबिनेट सेक्रेटरी, की मी शंकरराव चव्हाणांना फाईलवर लिहिलेले एन्डॉर्समेंट वाचून शिकलो. राजकीय क्षेत्रामध्ये राहणारा माणूस इतका अभ्यासू आणि गरिबाबद्दल त्यांना जाण होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलला, त्यांना जाण होती. आज मुलगी हा जो कारखाना उभा आहे, शंकरराव चव्हाणांचा दूरदृष्टीवर उभा आहे. 50 वर्षापूर्वी तुम्ही स्वप्न पाहिलं की सर्वांचा शेतकरी हा शेतीतून सुखी समृद्ध झाला पाहिजे, आणि त्यांचं ते स्वप्न तुम्ही पूर्ण करताय. तुमचं मनापासून अभिनंदन, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बाकी फार बोलण्यासारखं खूप आहे बोलली, पण पाऊस मोठा आला आता. गेली 30-40 वर्ष मी राजकारणामध्ये. आता बिलोली तालुक्यामध्ये जो कार्यकर्ता माझा होता, त्याचा नातू याचा मताचे होता का नातू आजी माझ्याशी त्याची जिव्हाळ्याचे संबंध आहे. ही मुलगी अतिशय अनुभवानं सांगतो, 50 वर्षाच्या. समोर बसलेली माणसं ती गरीब आहेत. त्यांच्या गावामध्ये CC रोड झाला पाहिजे, नाली झाली पाहिजे. तुम्ही जर त्यांना मान देत नसाल, तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय माणूस राहत नाही. कार्यकर्त्याला काय पाहिजे तुम्हाला? विकास पाहिजे. विकासाच्या बरोबर त्याला सन्मानही पाहिजे. आज मुलगीचा आदर्श शिक्षक, अतिशय प्रामाणिक पत्रकार, काय पाहिजे तुम्हाला? आम्ही काय देऊ शकतो तुम्हाला? काय देऊ शकत नाही. तुम्हाला फक्त आम्ही सन्मान देऊ शकतो तुम्हाला. आणि हा सन्मान ज्याच्याकडे मिळत नाही, तर लोकशाहीमध्ये फार दिवस लोकांमधून येऊ शकत नाही, असं माझं गुरुजी आहे. प्रतापराव बोलले, त्यांचं अतिशय चांगलं भाषण झालं. ते गुरुजी झालं. प्रतापराव म्हणाले की मी म्हणालो की ज्याने ज्याने मला मदत केली मी त्याला मदत करतो. आणि त्यांनी उदाहरण सांगितलं, तुझ्याकडल्या गावातल्या सरपंचाने मला मदत केली असेल त्याला मी मदत करणार. पण त्यांनी एक गुलदस्त्यात ठेवलं तुम्हाला. त्यांना ज्यांनी त्रास दिला त्याचं काय करायचं ते काही सांगू शकले नाही. पॉलिटिकल माणूस आहे, तुम्हाला सांगितलं नाही म्हणजे करत नाही, समजू नका. प्रतापराव की 40 वर्षापासून ओळखते तुम्हाला माहिती आहे. गावचा सरपंच, सभापती, जिल्हा परिषदेच्या 3 वेळा सभापती. माझी आपल्याला एकच विनंती आहे, अतिशय चांगली भाषणं आमच्या अशोक पाटील मुगावकर असतील, आमचे बालाजीराव गच्चेवार असतील, हीची झाली. आणि अशोकराव बोलता बोलता म्हणाले की दादांनी पुढाकार घ्यावा. आणि अशोकरावला प्रतापरावला सांगायला, अशोकराव मी अशोकरावला प्रतापरावला सांगतो, पण देवेंद्र फडणवीसला देखील सांगू शकतो. मला आता तुम्हाला काही मागायचं नाही. तुमच्या भल्यासाठी सांगायचं. तुम्ही सगळे म्हणून जे तुमचं सांगाल, आता ऐकतील की नाही ऐकतील. मी जरी वयानं मोठा असेल तर पदानं मोठं आहे तुम्हाला. असं काही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, आपण सगळे जे म्हणताय ते विचार एकत्र आपण मागूया. आणि आपल्याला जसं प्रतापराव म्हणाले, अशोकराव म्हणलं, नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची मुळं आपल्याला घट्ट करायची आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये किमान आपले 6 ते 7 आमदार निवडून आले पाहिजेत. त्यासाठी
अशोकरावला, प्रतापरावला आणि तुम्हाला आम्हा सर्वांना एकत्र काम करावं लागेल. लोकांची नाडी पाहून उमेदवार द्यावे लागतील, तरच तुम्ही हे सुरू शकाल. आणि त्यासाठी तुमचा वरिष्ठ नाही, वयानं मोठा असलेला नाही. तर राजकारणात तर वरिष्ठ नाही दिली, फक्त मार्गदर्शन करतो, गोडगोड बोलत नाही, कोणालाही गोड बोलत नाही. आणि तू कुठं चुकला नसते सांगतो मी तुम्हाला. म्हणून अशोकराव, तुम्ही जे काही म्हणाला, बालाजीराव बच्चेवर जे काही म्हणाले, ते माझ्या परीने वरिष्ठांना मांडण्याचा मी प्रयत्न करतो. पाऊस मोठा आला आहे, आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलात. आणि गुरुजी, तुम्ही अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला आहे. तुमच्याबद्दल तर बोलायचं होतं, पण पाऊस इतका जास्त आहे की आता लोकांची परीक्षा पाहणं काही बरोबर नाही. कार्यक्रम सुंदर केल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.